हॅलो मैत्रिणींनो, आजपासून म्हणजेच सोमवार 15 डिसेंबर पासून आपल्या सर्वांची आवडती वाहिनी स्टार प्रवाहावर एक नवीन मालिका सुरू होते आणि या मालिकेचं नाव आहे वचन दिले तू मला. मग या मालिकेचा आज पहिला एपिसोड झाला. आज मंगळवार मंगळवार नाही तर सोमवार 15 डिसेंबरच्या पहिल्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलंय हेच आज आपण जाणून घेऊया. मैत्रिणींनो, खरं सांगायचं तर हा पहिला एपिसोड खूप खूप भारी होता. एकूणच प्रेक्षकांचा असा सूर आहे की स्टार प्रवाहावरच्या सगळ्या मालिका ह्या रटाळवाण्या झाल्या आहेत. तेच तेच दाखवलं जात आहे. परंतु ही जी नवीन मालिका आहे, वचन दिले तू मला, ही मालिका खरंच बाकीच्या मालिकांपेक्षा खूप वेगळी आहे आणि ही मालिका पाहायला खूप मजा येणार आहे, एवढं मात्र नक्की. मग असं वचन दिले तू मला या मालिकेत वेगळंपण तरी काय आहे आणि काय भारी घडलंय, काय इंटरेस्टिंग घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मैत्रिणींनो, वचन दिले तू मला या मालिकेची सुरुवात, पहिल्या एपिसोडची सुरुवात गणपती बाप्पांना वंदन करून होते आणि मग आपल्याला पुढचा सीन दिसतो मुंबईच्या सत्र न्यायालयाचा, जेथे आपल्या मालिकेची हिरोईन, जिचं नाव आहे ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, ती बसलेली असते आणि तिची स्वतःचीच आई पूर्वा शिंदे ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभी असते आणि वकील साहेब सगळे बसलेले असतात, सगळे लोक बसलेले असतात. केसचं हिअरिंग, केसची सुनवाई सुरू असते आणि जज साहेब हे ऊर्जाला म्हणतात, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, तुम्ही तुमची बाजू मांडा, तुमचा युक्तिवाद सुरू करा. परंतु ऊर्जा ही कागदपत्रच पाहत असते. त्यामुळे जज साहेब खूप चिडतात आणि म्हणतात, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालू नका. जर तुम्हाला युक्तिवाद करायचा नसेल तर मी आत्ताच्या आत्ता फैसला सुनावतो आणि पूर्वा शिंदे यांना नुकसान भरपाई द्यायला सांगतो. हे ऐकून ऊर्जाची आई पूर्वा शिंदे खूप घाबरते आणि म्हणते, ऊर्जा, मी तुला सांगितलं होतं ही तुझी पहिली केस आहे, तुला नाही जिंकता येणार. पण तू नाही माझं ऐकलं. मी माझं संपूर्ण घरदार विकलं असतं, पण एखादा चांगला वकील नेमला असता आणि हे केस जिंकली असते. पण तू माझं ऐकलंच नाही. आता मी काय करायचं? नुकसान भरपाई कोठून द्यायची? पण ऊर्जा ही लगेचच उभी राहते. खरं सांगायचं तर ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे दिसायला जितकी सुंदर आहे ना, तितकीच ती चांगली वकील आहे. आणि मी असं का म्हणतोय हे तुम्हाला या एपिसोडच्या शेवटी, म्हणजेच या व्हिडिओच्या शेवटी नक्कीच कळेल. ऊर्जा शिंदे उभी राहते आणि म्हणते, जज साहेब, ही केस म्हणजे चाळ संस्कृतीला बट्टा लावणारी केस आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की चाळीमध्ये जेव्हा बायका या नळावर पाणी भरायला येतात तेव्हा त्यांच्यामध्ये भांडणं होणारच. परंतु या मिसेस दळवी यांनी या भांडणाचा मोठा इश्यू केला. चक्क केस केली, केस ते सुद्धा माझे अशील पूर्वा शिंदे यांच्यावर. त्यांच्या पायाला लागलंय असं सांगितलं आणि धारदार शस्त्र तरी कोणतं? हा हंडा धारदार शस्त्र कसा असू शकतो? त्यामुळे चाळ संस्कृतीला बट्टा लावणारी ही केस आहे. ही केस आत्ताच्या आत्ता डिसमिस करण्यात यावी. जज साहेब चिडून म्हणतात, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, तुम्ही कोर्टाची वेळ वाया घालवताय. ही सगळी बडबड करत बसण्यापेक्षा तुम्ही पुरावे मांडा. ऊर्जा म्हणते, ठीक आहे जज साहेब, मी आता असा पुरावा मांडते की तुम्ही या केसचा निकाल लगेचच लावाल. आणि ऊर्जा ही दळवीजवळ येते आणि म्हणते, मिसेस दळवी, खरंच तुमच्या पायाला लागलंय का का तुम्ही हे सगळं नाटक करताय? तर दळवी म्हणते, नाही जज साहेब, खरंच माझा पाय मोडलाय आणि या पूर्वा शिंदेनेच माझा पाय मोडलाय. पण त्याच वेळेस ऊर्जा जोरात ओरडते, साप साप, दळवी मॅडम तुमच्या पायाखाली साप. आणि हे ऐकून दळवी चांगलीच घाबरते आणि इतका वेळ माझा पाय तुटलाय, मला फ्रॅक्चर आहे असं नाटक करणारी चक्क नाचत नाचत पळत पळत कोर्टामध्ये सगळीकडे धावू लागते. सगळेच जण घाबरतात. तर ऊर्जा सगळ्यांना शांत करते आणि म्हणते, सायलेन्स. काय दळवी मॅडम, तुमचे तर पाय तुटला होता ना, पायाला फ्रॅक्चर होतं, मग तर तुम्ही मोरासारख्या नाचत नाचत आल्या. जज साहेबांना समजतं की मिसेस दळवीने खोटा आरोप केलाय पूर्वा शिंदे यांच्यावर आणि जज साहेब लगेचच आपला निकाल लावतात आणि सांगतात की पूर्वा शिंदे या निर्दोष आहेत आणि मिसेस दळवी यांना खोटा आरोप केल्याबद्दल, खोटी केस उभी केल्याबद्दल मी 3 महिने सक्त मजुरीची शिक्षा देतोय. हे ऐकून पूर्वा, ऊर्जा खूप खुश होतात. पूर्वा ही ऊर्जाजवळ येते आणि म्हणते, खरंच तू आज माझं नाव मोठं केलंस. किती भारी लढलीस तू, किती चांगला युक्तिवाद केला, किती चांगली युक्ती लढवलीस. खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो. हे ऐकून ऊर्जा खूप खुश होते. तेथे बसलेले सगळे लोक तिच्यासाठी टाळ्या वाजवतात आणि ऊर्जा
या सगळ्या लोकांच्या गराड्यातून पुढे जात असते, एकदम अभिमानाने, एकदम खुश होऊन. पण त्याच वेळेस तिला कोणीतरी ओढतं आणि पूर्वाचं हे स्वप्न तुटतं. पूर्वा ही आपल्या चाळीत नळावर पाणी भरत असते आणि मिसेस दळवी तिला म्हणते, ए ऊर्जा, काय करत बसतीये? डोळे उघडे ठेवून स्वप्न पाहते, तुझं नेहमीच आहे. हंडा भरला ना तो, हंडा उचल. ऊर्जाला समजतं हे सगळं तिचं स्वप्न होतं, पण तिला दळवीचा खूप राग येतो. ती म्हणते, ओ दळवी काकू, मी स्वप्न पाहिल नाहीतर काय करील? तुमच्यासारखं नाही ना, याच्या घरात काय चाललंय, त्याच्या घरात काय चाललंय, प्रत्येकाच्या घरच्या चौकशा करता तुम्ही आणि मला अक्कल शिकवता का? दळवीला खूप राग येतो. तेवढ्यात तेथे ऊर्जाची आई पूर्वा सुद्धा येते आणि म्हणते, अगं ऊर्जा शांत बस ना. तर दळवी चिडून म्हणते, ओ पूर्वा, याला सांगून ठेवा, ही माझ्या डोक्यात जातीये. हे काय तिचं कोर्ट नाहीये, ही माझी चाळ आहे, ही माझी जागा आहे, हा माझा नळ आहे, ही मीच येथे जज, मीच येथे पोलीस आणि फैसला सुद्धा मीच सुनावणार. त्यामुळे तिला नीट सांगून ठेवा. पण पूर्वा ही ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करते, तर ऊर्जा चांगलीच भानकुडं असते आणि या दळवीबाईबरोबर ती खूप भांडण करते आणि म्हणते, मी ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे. एक नेहमी लक्षात ठेवायचं, कोर्टात माझ्याशी वाद करायचा नाही आणि कोर्टाबाहेर माझा नाद करायचा नाही. ऊर्जाचं हे फेवरेट वाक्य असतं आणि ते आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकायला मिळणार आहे, की मी ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, कोर्टात माझ्याशी वाद करायचा नाही आणि कोर्टाबाहेर माझा नाद करायचा नाही. मैत्रिणींनो, खरंच ही मालिका खूप भारी आहे. पहिला एपिसोड तर खूपच भारी होता. या दळवीमध्ये आणि ऊर्जामध्ये चांगलंच भांडण रंगतं, पण पूर्वा ही कशीबशी तिला बाजूला ओढत नेते आणि म्हणते, ऊर्जा, तुला कळत नाहीये का? त्या बाईशी तू का भांडण करत बसलीये? ती बाई डेंजर आहे. तर ऊर्जा म्हणते, मग मी काय कमी डेंजर आहे का? मी ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे. पूर्वा म्हणते, ठीक आहे ठीक आहे, कोर्टात हे लढत जा, घरी बोलून काय फायदा आहे का? येथे 1 रुपयाचा फायदा नाही. असं म्हणून ती ऊर्जाला घरामध्ये घेऊन येते आणि हे घर ॲडव्होकेट यशवंत शिंदे यांचं असतं. ऊर्जा ॲडव्होकेट यशवंत शिंदे यांची मुलगी असते आणि आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ती वकील बनलेली असते. पण आता ऊर्जाचे वडील या जगात नसतात, ते हे जग सोडून गेलेले असतात आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच ऊर्जा ही वकील बनलेली असते. पूर्वा तिची घरातील कामं करत असते, तर ऊर्जा तिला सांगते, आई तू टेन्शन घेऊ नको, लवकरच मला खूप साऱ्या केसेस मिळणार आहे. या घरापेक्षा मोठं घर आपलं असेल आणि ही ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे संपूर्ण जगभरात वर्ल्ड फेमस असेल. सगळ्या केसेस माझ्याकडेच असतील. आई तिला म्हणते, ओ मोठ्या वकिलींबाई, तुम्हाला जेव्हा या केसेस मिळतील तेव्हाच्या मिळतील, पण तुम्ही आता एखादी साधी नोकरी करा. घरातला सगळा किराणा माल संपलाय, घरात काही खायला नाही राहिलंय, आजच्या दिवस खायचंय, उद्या उपाशी राहायचंय. इतकी वर्ष माझ्या बचत गटाच्या कमिशनमधूनच हे घर चाललंय, पण आता हे घर चालवणं अवघड होतंय बरं का. त्यामुळे लवकरात लवकर नोकरी शोध. पण ऊर्जा तिच्या बाबांच्या फोटोसमोर येते आणि म्हणते, आई तुला मी किती वेळेस सांगितलंय, मला नोकरी नाही करायची आहे, मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. बाबांसारख्या कोर्टात केसेस लढायच्या आहे, गरीब लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे, ज्यांच्यावर अन्याय होतोय ना त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. हे ऐकून पूर्वा खूप इमोशनल होते आणि म्हणते, ठीक आहे बाई, तुझ्यासाठी फोडणीचा भात बनवलाय. फोडणीचा भात हा काही ऊर्जाला आवडत नाही. पूर्वा तिला डोळे दाखवते, तर ऊर्जा कमवण्यासाठी नाही, तर गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी. त्याच वेळेस आपल्या आईला सुद्धा सुखात ठेवायचंय. खरंच ही मालिका खूप भारी आहे. पहिला एपिसोड तर खूपच भारी आहे आणि हे जे ऊर्जाचं कॅरेक्टर आहे, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, ते सुद्धा खूपच मस्त आहे. एवढं मात्र नक्की, आणि जी अभिनेत्री आहे, जे हे कॅरेक्टर करतीये, हे भूमिका करतीये, ती अभिनेत्री सुद्धा खूप भारी आहे. तिची ॲक्टिंग छान आहे. हे तर तुम्हाला एपिसोड संपता संपता नक्कीच कळेल. करतो ना, किती पैसे कमावतो? ऊर्जा त्याला इशारा करते, आईला काय नको सांगू. पण मंगेश मोठेपणा करत सांगतो, ओ काकू, मी महिन्याला 42,000 रुपये कमवतो. हे ऐकून पूर्वाला मोठा धक्काच बसतो आणि ती ऊर्जाला टोमणा देते, पाहिलंस का, याला म्हणतात कष्ट करणं, नाहीतर आपलं चाललंय, आज केसेस मिळतील, उद्या केसेस मिळतील. मंगेश पूर्वाला म्हणतो, ओ काकू तुम्ही काय टेन्शन घेताय, ऊर्जा खूप भारी वकील आहे, ती एक दिवस खूप मोठी वकील बनणार, तिला केसेस नक्की मिळतील. तर पूर्वा त्याला म्हणते, अरे मंगेश, मला तिच्या लग्नाची काळजी आहे, मला लवकरात लवकर तिचं लग्न करून द्यायचंय. माझ्या मोठ्या मुलीने तर प्रेमविवाह केला, पळून जाऊन मंदिरात लग्न केलं, पण मला ऊर्जाबरोबर असं नाही होऊ द्यायचंय. म्हणूनच मी तिच्या लग्नाची घाई करते. तिला एखादी चांगली नोकरी लागली ना, मग मला टेन्शन राहणार नाही. आणि त्याच वेळेस पूर्वाच्या मोबाईलवर तिच्या मोठ्या मुलीचा म्हणजेच ऊर्जाच्या बहिणीचा कॉल येतो.
तिचं नाव दिव्या असतं. दिव्या एका श्रीमंत घराची सून असते आणि एकदम स्टँडर्ड असते. दिव्या म्हणते, आई काय चाललंय मग आपल्या वकिलीनबाईंचं? तर पूर्वा तिला सांगते, काय चालणार आहे, दिवस रात्र फक्त केसेस शोधत असते पण अजून केसच सापडली नाहीये. दिव्या तिला समजावून सांगते, आई नको काळजी करू, सगळं काही ठीक होईल. तर पूर्वा तिला विचारते, दिव्या तुझ्या सासरी सगळं ठीक आहे ना? दिव्या म्हणते, हो आई, येथे मी एकदम सुखात आहे. घरातील सगळी माणसं माझ्यावर खूप प्रेम करतात आणि मला फुलासारखं जपतात. आणि आमच्या घरात तर आता एक नाही 2-2 लग्न आहे. माझी नणंद आहे ना तीर्था, तिचं लग्न जमलंय आमदाराच्या मुलाशी. हे ऐकून पूर्वाला आश्चर्य वाटतं की खरंच तुम्ही खूप मोठं स्थळ पाहिलंय. तेव्हा दिव्या सांगते, एवढंच नाही तर तिच्याच भावाबरोबर तिच्याच बहिणीबरोबर माझ्या लहान दिराचं सुद्धा लग्न जमलंय. आता घरात 2-2 लग्नांची रेलचेल सुरू आहे, खूप काम आहे. मी आहेराच्या साड्या तुला पाठवते. पण त्यानंतर पूर्वा चिडून म्हणते, दिव्या तुला किती वेळ सांगितलंय, मला तुझ्या घरून काहीच नकोय. तुझ्या घरून काही पाठवलेलं मला चालत नाही. दिव्या तिला समजवण्याचा प्रयत्न करते पण पूर्वा तिचं काहीच ऐकून घेत नाही. तेवढ्यात दिव्याची सासू तिला जोरात हाक मारते. त्यामुळे ती खूप घाबरते आणि फोन कट करते. दिव्या ही सासूचा आवाज ऐकून बाहेर येते. तिच्या सासूचं नाव विजया असं असतं. विजया तिच्यावर चिडून म्हणते, ए तुला सांगितलेला आवाज येत नाही का, लवकर बाहेर यायचं ना. म्हणजे एकूणच दिव्याने प्रेमविवाह केलाय म्हणून तिच्या सासूला ती बिलकुल आवडत नाही. आणि त्यातच दिव्या ही चाळीतली गरीब घरची म्हणून विजयाला ती बिलकुल आवडत नाही. तिच्यासमोर घरात खूप सारे दागिने ठेवलेले असतात. त्यामुळे दिव्या ही लगेचच एक दागिना हातात घेते आणि न्याहाळू लागते. काकू लगेचच विजयाला इशारा करते, पहा तुझ्या नावडत्या सुनेने दागिना हातात घेतलाय. त्यामुळे विजया दिव्यावर खूप चिडते आणि म्हणते, झाले का दागिने पाहून, मग कामाला लागा. नोकराबरोबर जाऊन घरातला सगळा स्वयंपाक करून घ्या. दिव्याला खूप वाईट वाटतं आणि ती चिडून म्हणते, आई तुम्ही असं का बोलताय, मी या घरची सून आहे. तर विजया चिडून म्हणते, कसली सून, मी नाही तुला या घरची सून मानत. माझ्या सासूबाईने तुला या घरात आणलंय, तू माझ्या आवडीची सून नाहीये. त्यामुळे सुनेचा हक्काने दाखवायचा आणि सुनेचा आदर मिळेल अशी अपेक्षा सुद्धा नाही ठेवायची, हे तू लक्षात ठेवायचं. त्यामुळे दिव्या ही रागारागाने तेथून निघून जाते. तेवढ्यात विजयाच्या घरची मोलकरीण पद्मा तेथे येते. विजया तिला सांगते, तुला आमदार साहेबांच्या घरी जायचंय, हा शिऱ्याचा डब्बा घेऊन. पद्मा म्हणते, ठीक आहे बाईसाहेब. तर विजया तिला म्हणते, असे कपडे घालून जाणार आहे का, खूप मोठी माणसं आहे ती, हा घे नवीन ड्रेस, चांगले कपडे घालून जा. पद्मा म्हणते, ठीक आहे आणि ती तेथून निघून जाते. पण विजयाचं मात्र दिव्यावर चिडणं सुरूच असतं. ती दिव्याचा खूप अपमान करत असते. खरं सांगायचं तर दिव्या स्वभावाने चांगली आहे, पण ती गरीब घरातील असल्यामुळे आणि तिचा प्रेमविवाह असल्यामुळे एकूणच विजयाचा तिच्यावर खूप राग असतो. तर इकडे आपली ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे कोर्टात जाण्यासाठी तयार होते. ती काळा कोट घालते, पण हा काळा कोट खूप जुना असतो आणि ओव्हर साईजचा सुद्धा असतो. पूर्वा तिला समजावून सांगते, तुला ऊर्जा मी किती वेळ सांगितलंय, मी तुला हा कोट शिवून देते, नाहीतर नवा कोट घे. परंतु ऊर्जा त्यासाठी नकार देते आणि म्हणते, आई तुला माहिती आहे ना, या कोटला मी एक नवीन धागा सुद्धा लागू देणार नाहीये. कारण हा कोट माझ्या बाबांची शेवटची आठवण आहे. माझ्या बाबांचा हा कोट आहे आणि या कोर्टमध्येच त्यांनी अनेक वेळेस गरीब लोकांना न्याय मिळवून दिलाय. आणि आता माझं सुद्धा तेच स्वप्न आहे, गरिबांना न्याय मिळवून द्यायचा, ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना न्याय मिळवून द्यायचा. बाबांचं हे स्वप्न मी पूर्ण करून राहणारच. तुला सुद्धा बाबांची आठवण येते ना? तेव्हा पूर्वा सांगते, हो येते ना, क्षणाक्षणाला त्यांची आठवण येते. जेव्हा तुझे बाबा मला सोडून गेले ना, तेव्हा तुम्ही दोघी खूप लहान होता. पण तेव्हा लहान असताना सुद्धा तू माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, आई बाबा जरी आता देवाघरी गेले असले तरी गळ्यातून हे मंगळसूत्र काढायचे नाही. दिव्या सुद्धा म्हणाली की तू कधीच पांढरी साडी नेसायची नाही. तुम्ही दोघींनी मला जगण्याची हिंमत दिली आणि आता तुम्हीच माझी हिंमत आहात. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील असं ती ऊर्जाला सांगते. ऊर्जाच्याही डोळ्यात पाणी येतं आणि ऊर्जा ही कोर्टात ऊर्जा घराबाहेर येते आणि तिची चप्पल पाहते तर चप्पल तुटलेली असते. ही तुटलेली चप्पल पाहून ऊर्जाला खूप वाईट वाटतं आणि आता घालण्यापुरती रिपेअर ती करू लागते. पूर्वा बाहेर येते. ऊर्जाला ही जुनी चप्पल तुटलेली चप्पल रिपेअर करताना पाहून ती म्हणते, ऊर्जा यावेळेस तुला केसचं कमिशन मिळालं ना की नवीन चप्पल घे. तर ऊर्जा तिला सांगते, हो आई, नवीन चप्पल काय, नवीन चप्पलीचं दुकानच घेईल. आणि ती तेथून आपल्या कामासाठी जाऊ लागते. संपूर्ण चाळीतील लोक
हे ऊर्जाची चौकशी करत असतात, तिला बाय म्हणत असतात. ऊर्जा ही मंगेशबरोबर बाईकमध्ये निघून जाते आणि त्याच वेळेस आपली ओळख होते या मालिकेच्या खऱ्या हिरोशी म्हणजेच अनिरुद्धशी. अनिरुद्ध म्हणजे मिलिंद गवळी, ज्यांना आपण अनिरुद्ध या नावानेच ओळखतो, परंतु या मालिकेत त्यांचं नाव हर्षवर्धन जहागीरदार असं आहे आणि ते वकील आहेत आणि ते एका व्यक्तीशी फोनवर बोलत असतात. ओ साहेब, जर ही केस तुम्ही मला आधीच दिली असती ना तर तुमचा मुलगा जेलमध्ये सडत नसता. या हर्षवर्धन जहागीरदारने आजपर्यंत एकही केस हरली नाहीये. आता तुम्ही ही केस माझ्याकडे दिली ना, मग पहा तुमचा मुलगा निर्दोष कसा सुटतो ते. तेवढ्यात विजया म्हणजेच हर्षवर्धनची बायको त्याच्या समोर येते आणि म्हणते, आज आपल्या इथे अर्पिता येणार आहे आणि अर्पितासाठी मी नवीन सोन्याचा सेट मागून घेतलाय. हर्षवर्धनला आनंद होतो. तेवढ्यात अर्पिता तेथे येते आणि ती हर्षवर्धनला घट्ट मिठी मारते. हर्षवर्धन तिला म्हणतो, तुझा चेहरा पाहिल्याशिवाय मला दिवसच चांगला जात नाही. अर्पिता ही हर्षवर्धनची होणारी सून असते आणि हर्षवर्धन, आज मला केसची हिअरिंग आहे असं म्हणून आपल्या कोर्टात निघून जातो. विजया अर्पिताला एक सोन्याचा नेकलेस दाखवते. हा सोन्याचा नेकलेस अर्पिताला खूप आवडतो. विजया त्याला सांगते, शौर्यची चॉईस आहे. हे ऐकून अर्पिताला आश्चर्याचा धक्काच बसतो. विजया सांगते, त्याची चॉईस म्हणजे मी त्याला नाही सांगितलं की तुझ्यासाठी घ्यायचा आहे, फक्त त्याला चूज करायला सांगितला आणि त्याने हा चूज केलाय. अर्पिता खूप खुश होते. त्याच वेळेस तीर्था तेथे येते. तीर्था ही विजया आणि हर्षवर्धनची मुलगी असते आणि अर्पिताच्या भावाबरोबरच तिचं लग्न ठरलेलं असतं. ती म्हणते, काय ननंदबाई, आमच्या भावाशी लग्न करायचंय म्हणून आमच्या घरी फेऱ्या वाढल्यात वाटतं. अर्पिता खूप लाजते. तर विजया अर्पिताला म्हणते, हो, तुम्ही दोघी आता ननंद भाऊजाईच होणार आहात. तू तिची वहिनी आणि ती तुझी वहिनी, म्हणजे सगळं घरातल्या घरातच होणार आहे. तेवढ्यात अर्पिताला तिच्या भावाचा म्हणजे विक्रांत उर्फ विकीचा कॉल येतो. विकी हा आपल्या मित्रांबरोबर पार्टी करत असतो. श्रीमंताचा वाया गेलेला मुलगा असल्यामुळे दारूच्या पार्ट्या करणं, मित्रांबरोबर फार्म हाऊसवर मजा करणं, मुली फिरवणं एवढंच त्याचं काम असतं आणि तीर्थासारख्या चांगल्या मुलीबरोबर त्याचं लग्न जमलेलं असतं. तो अर्पिताला म्हणतो, मी तीर्थाला कॉल लावला पण तिने माझा फोन नाही उचलला. मला माहीत होतं तू तेथेच असशील म्हणून तुला कॉल केलाय. तीर्थाला फोन दे. अर्पिता म्हणते, पहा, तुझ्याशी बोलण्यासाठीच त्याने फोन केलाय. तीर्था फोनवर बोलू लागते. विकी तिला म्हणतो, तीर्था, आज आपण दोघांनी डेटवर जायचंय. तर तीर्था त्यासाठी नकार देते आणि म्हणते, मला माहिती आहे तुझ्याबरोबर डेटवर जाणं म्हणजे काय असतं आणि मला लग्नाआधी असं काहीच करायचं नाहीये. तर विकी तिला म्हणतो, अरे यार, आपल्या दोघांचं लग्न ठरलंय आणि लग्न ठरल्यावर सगळं चालतं. मी तुला पिकअप करायला येतो, आपण डेटवर जाऊया. परंतु तीर्था नाही असं म्हणून चक्क फोन कट करते. विकीला जबर धक्काच बसतो. विकीचे सगळे मित्र त्याच्यावर हसू लागतात. अरे रे, हा तर बायकोचा बैल झाला. याची होणारी बायको लग्नाआधीच याचं काय ऐकत नाहीये, मग लग्नानंतर काय ऐकायची आहे. त्यामुळे विकी खूप चिडतो आणि आपली ओळख होते मालिकेच्या हिरोबरोबर म्हणजेच शौर्यबरोबर. शौर्य हा हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा असतो. तो सुद्धा वकील असतो आणि तो आपल्या रूममध्ये असतो. अर्पिता तेथे येते आणि शौर्यला थँक्यू म्हणते, तू माझ्यासाठी एवढा छान नेकलेस सिलेक्ट केलाय. शौर्य म्हणतो, पण हा नेकलेस तुझ्यासाठी होता हे मला माहीतच नव्हतं. आईने मला असाच रॅन्डम सिलेक्ट करायला लावलाय. एकतर मला वेळच नाहीये. बाबांच्या केसेस, त्यांचं ऑफिस यामध्ये माझा सगळा वेळ चाललाय. मागील 6 महिन्यांपासून मी स्वतःसाठी सुद्धा शॉपिंग नाही केली आहे. तर अर्पिता ही त्याच्या जवळ येते. शौर्य तिला दूर करतो. अर्पिता त्याला विचारते, शौर्य, आपण लहानपणापासून एकमेकांचे मित्र आहोत. आपलं लग्न ठरलंय, लवकरच लग्न होणार आहे. तुझं माझ्यावर प्रेम तर आहे ना. तर शौर्य सांगतो, अर्पिता, अजून मी लग्नाचा किंवा प्रेमाचा विचार केलाच नाहीये. आधी मला माझ्या करिअरवर फोकस करायचंय. अर्पिता त्याला विचारते, तुझं एखाद्या दुसऱ्या मुलीवर तर प्रेम नाहीये ना, मला आत्ताच सांग. पण शौर्य म्हणतो, नाही, असं काही नाहीये. मी तुला म्हटलं ना, आता प्रेम किंवा लग्न या गोष्टींकडे मी लक्षच देत नाहीये. अर्पिता त्याचा हात हातात घेते. तेव्हा विजया तेथे येते आणि म्हणते, सॉरी, मी चुकीच्या वेळेस आले का. शौर्य खूप लाजतो आणि म्हणतो, आई, तसं काही नाहीये आणि तेथून पळून जातो. विजया मात्र खूप खुश होते. अर्पिता तिची सून होणार आहे म्हणून तिला आनंद झालेला असतो. कारण अर्पिता ही चांगल्या स्वभावाचीही असते आणि श्रीमंत घराची आमदाराची मुलगी असते. त्यामुळे ही मुलगी आपली सून बनणार म्हणून विजयाला आनंद झालेला असतो. पण दिव्या ही गरीब घरची सून तिला बिलकुल आवडत नसते. तर इकडे
विक्रांत हा आपल्या मित्रांबरोबर मस्त पार्टी करत असतो. त्याचे सगळे मित्र त्याला म्हणतात, आता तुझं लग्न होणार आहे, आम्हाला अशी साधीसुधी पार्टी नकोय, आम्हाला बँकॉकमध्ये पार्टी हवी आहे, सगळ्यांनी तेथे जायचं आणि 2-4 दिवस पार्टी करायची. विक्रांत म्हणतो, सगळ्यांना पार्टी मिळणार, बिलकुल काळजी करू नका. आणि त्याच वेळेस पद्मा तेथे पोहोचते. पद्माला विजयाने पाठवलेलं असतं शिरा घेऊन. पद्मा या नवीन ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत असते आणि तिला पाहताच विक्रम हा घायाळ होतो आणि आपल्या घाणेरड्या नजरेने तिच्याकडे पाहू लागतो. तो विचारतो, तू कोण आहेस? तर पद्मा सांगते, मला विजयाबाई साहेबांनी पाठवलंय तुमच्यासाठी शिरा घेऊन. त्या दोघांना समजतं किती मोलकरीने आणि ते तिच्यावर वाईट नजर टाकू लागतात. अरे यार, ही तर किती भारी आहे असं विकीचे मित्र म्हणतात. पद्मा चांगलीच घाबरते. आपण चुकीच्या लोकांमध्ये आहोत हे तिला समजतं. ती विकीला म्हणते, साहेब हे घ्या, मला जायचंय. ती जाऊ लागते तर विकी तिला थांबवतो आणि म्हणतो, येथे ठेवतेस का? आतमध्ये ठेव. पद्मा आतमध्ये डायनिंग टेबलवर हे डबा ठेवते आणि जाऊ लागते. तर विकी तिच्यावर चिडून म्हणतो, अगं पाणी तर पिऊन जा, अशी कशी जाशील? बाईसाहेब आमच्या चिडतील ना. पण पद्मा त्यासाठी नकार देते. पण विकी तिला जबरदस्तीने खाली बसवतो, तिच्या खांद्यावर हात ठेवतो. पद्मा खूप अनकम्फर्टेबल असते, घाबरलेली असते. विकी तिला पाणी प्यायला सांगतो. पद्मा कशीबशी पाणी पिते. तर विकी तिला म्हणतो, तुला साधं पाणी नाही आवडत का? तू थंडगार पाणी पी. जा रूममध्ये आणि बर्फ घेऊन ये. पद्मा म्हणते, नाही साहेब, मला थंड पाणी नाही प्यायचंय, मला घरी जायचंय, बाईसाहेब माझी वाट पाहत असतील. पण विकी तिच्यावर जोरात ओरडतो, आतमध्ये जा म्हटलं ना. पद्मा घाबरते आणि रूममध्ये जाते. तर विकी तिच्या मागे मागे जातो आणि चक्क तिच्याबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो, तिचा विनयभंग करतो. आणि त्याचे बाहेर सगळे मित्र खुदू खुदू हसत असतात, एखाद्या राक्षसासारखे. पद्मा ही स्वतःचा जीव वाचून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करते. तर विकी जोरात ओरडतो, पकडा तिला. विकीचे सगळे मित्र पद्माच्या मागे धावू लागतात. पद्मा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने धावत असते आणि विकीचे सगळे मित्र हे गुंड पद्माला पकडण्यासाठी तिच्या मागे मागे धावत असतात. दुसरीकडे मंगेश ऊर्जाला एके ठिकाणी सोडतो आणि म्हणतो, तुला आज केस नक्की भेटेल. ती म्हणते ठीक आहे आणि ती जाऊ लागते. पण त्याच वेळेस तेथे पद्मा धावत पळत येते आणि म्हणते, ताई मला वाचवा, ताई मला वाचवा. ऊर्जाला काही समजतच नाही की नेमकं काय होतंय. आणि त्याच वेळेस या विकीचे मित्र गुंड हे पद्माचा पाठलाग करत असतात. थांब. तेव्हा ऊर्जाला समजतं या मुलीचा जीव धोक्यात आहे. तेथे देवीचा उत्सव सुरू असतो आणि ऊर्जामध्ये देवी आईच एक ऊर्जा संचार करते आणि ऊर्जा चक्क या सगळ्या गुंडांच्या समोर येते. पद्मा तिच्या पाठीशी लपते. ऊर्जा म्हणते, आत्ताच्या आत्ता इथून निघायचं. तर हे गुंड उद्धटपणे बोलतात, तू कोण आहे? तू निघ इथून, ही आमची शिकार आहे. ऊर्जाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, मी ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, कोर्टात माझ्याशी वाद नाही करायचा आणि कोर्टाच्या बाहेर माझ्याशी नाद नाही करायचा. आत्ताच्या आत्ता निघा इथून. पण हे गुंड चक्क ऊर्जाच्याच अंगावर धावून जातात. त्यामुळे ऊर्जा ही त्यांच्याशी लढू लागते. एकटी ऊर्जा एवढ्या 4-5 गुंडांबरोबर चांगलाच लढा देते. मैत्रिणींनो, खरंच वचन दिले तू मला. या मालिकेचा आजचा एपिसोड, पहिलाच एपिसोड खूप भारी होता. पहिल्याच एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आलेत आणि आता हीच पद्माची केस पद्मा, ऊर्जा, विकी, शौर्य, अर्पिता या सगळ्यांच्या आयुष्यात एक मोठं वादळ आणणारे, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तुम्हाला सुद्धा आवडला की नाही नक्कीच कमेंट करून सांगा. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. कारण अर्पिता ही आपल्या घरी पोहोचेल आणि पद्माबरोबर तू काय केलंय असा जाब ती विकीला विचारणार. तर दुसरीकडे विकी आणि विकीचे गुंड हे चक्क ऊर्जावर हात उचलतील, पद्माला पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करतील. पण त्याच वेळेस शौर्य तेथे पोहोचेल आणि या सगळ्या गुंडांची जबरदस्त धुलाई करेल, त्यांना तिथून पळून लावेल आणि म्हणेल की मुलींचा असा अपमान नसतो करायचा, त्यांचा मान ठेवायचा असतो, त्यांना नमन करायचं असतं, कारण त्या देवी आईच्या रूप असतात, त्यांना आदर द्यायचा असतो, त्यांची पूजा करायची असते. आणि शौर्याचं हे वागणं पाहून ऊर्जा त्याच्यावर फिदा होणार. मग ही मालिका खरंच खूप भारी आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला या मालिकेचा पहिला एपिसोड आवडलाय ना? ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप 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 धन्यवाद.